हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर चाललो मी आता नाश्ता करायला आणि ही बघा. अरे पूर्वा कुठे गेली? हा ही बघा पूर्वा. हे गटर आणि तुझा चेहरा सेम सेम वाटतंय रे. ती चालली डॉक्टर क, मी चाललो नाश्ता करायला. चला आता जाऊ, कुठे टाइमपास करत राहतात. मी पण जरा क्लिनिकमध्ये आलो कारण की माझे जे ब्रेसेसची तार आहे ती जराशी टोचत आहे, तर ती कट करून घ्यायची आहे. हा क्लिनिक. आता ही तार कट करून घेऊ आणि लगेच पुन्हा नाश्ता करायला जाऊ. झाला पण लगेच तार हे करून, फक्त 2 मिनिटाचा काम होता. तर चला लगेच जाऊ. आलो आहे खाऊ गल्लीजवळ, बघू काय खायचं ते. चला आतमध्ये. तर घरी आलो आणि नाश्ता मी घरीच आणला कारण की तिथे एवढा गरम होत होता की गेलाच नसता पोटात, घशाच्या इथंच राहिला असता. आता खाऊन घेऊ. बघा मी काय आणले, मसाला डोसा आणि पायनॅपल ज्यूस. आमच्या पप्पानी आहे ना कोलबी आणले आणि मच्छी आणले. कोलबी मी खातोय तर तिचा सोलाचं काम पण मनाच दिले. सोलता शिकून घ्या कसं सोलताना ते. अशी मधली पण फाराची, म्हणजे हिच्या पोटांची घाण निघाल सगळी. तर हे बघा गाईस, कोलबी सोलून झालेली आहे, पण घाणच बघा किती निघली. कोलबी बघा केवढीशी. आणि इथं बघा, इथं मच्छी घातली मम्मीने. आपला जेवायला झालेला आहे. बघा कोलबी मस्त की रेडी झालेली. जेवून घेतो आणि रेडी होतो, मग कुठेतरी जायचं आहे. मी आता रेडी वगैरे झालो आहे कारण की आमचा अचानक प्लॅन झाला आहे बँड्राला जायचा. पूर्वाला घ्यायचे आहेत कपडे, मला आवडले तर मी पण घेईल, असं काय नाही. आणि निघूया आता. आलो आता आम्ही पनवेल स्टेशन आहे आणि इथून चाललो बँड्राला. अजून कोण येणार आहे? त्याच्यासोबत या माणसाने बघा इथं वडाला उतरवून मला बर्गर घ्यायला लावला. सो आता आम्ही वडाला स्टेशनला थांबून बर्गर घेतले 2. क्या पिराय, काय पिते ते बघा, काही सोडा वगैरे घेतलाय. असा घरी जेवून आलेला माणूस आता इथे येऊन बर्गर खातो. अर्धा तास नसून झाला याला जेवून. इथून बर्गर घेतला आम्ही. तर आता आलो आम्ही बँड्राला. आता कुठं जायचं आपल्याला? तर आता आम्ही झालो लिंकिंग रोडला शॉपिंग करायला. थांबा एक मिनिट. हां, शॉपिंग करायला. अजून काय? तर आता ऑटोमध्ये बसलो आणि इकडं किती गरम झालं आहे. पूर्ण टी शर्ट माझी भिजायला लागली. आता काय का झाली? भिजायला लागली. बाई तू बाई हे करत तू बहिरी झाले. ऋतू मी तू पण बोलताय चलो बहिरी तू. मी ऋतू ऐकला यार. बघू एक पण पोऱ्याला भेटायचा बहिरी. बहिरी नाही, मी तुला नीट बोलता नाही. त्यांना आवाज जाते ना, तुला ना आवाज येत. तुम्हाला आवाज. तर गाईस हे बघा, ही शॉपिंग करते. डोल्यात बसवता का त्याच्या. तर गाईस एवढी शॉपिंग केल्या ना, एवढी शॉपिंग केले. हे किती शॉपिंग केले सांग? खूप जास्त केली. 2 मी बॅगी जीन्स घेतल्या, परत एक टॉप घेतला, परत अजून एक टॉप घेतला. भरपूर काय काय घेतलेलं आहे. आता चाललो आम्ही. तर गाईस तिने मला किती शॉपिंग केलं. तेव्हा घेतलं मी पहिले गॉनपाट. गॉनपाट नाही तो शॉडा. काय घेतलं मी 2 चड्ड्या. फोटो काय घेतलं माझा स्कार्फ आहे हा. आणि ही मिनी घेतली टी शर्ट. जास्त मागणं आहे, फक्त 200 रुपयाची.
माझी टी-शर्ट दाखवते पकड तुला काय भारी वाटते का सांगा. माझ्यावर काय भारीच वाटत काय पिऊला आलेला घेतले. आणि अजून पण आहे नंबर दाखवतो. माझे टी-शर्ट मी ठेवलं ते हवा या मेकअप इकडे पहिले. ते बॅग काय झाला गेला मग टी-शर्टला वाईट आहे ना. आणि अजून एक वस्तू राहिली. काय रे अजून कुठे ठेवली? मी 330 रुपयाचा घेतलाय आणि पुन्हा 300 रुपयाला भेटत होतं सगळ्याकडे. ते पण भारी सत्य हाल. एवढी शॉपिंग केली ना. बट ये मुझे एक्चुअली बहुत ऑनेस्टली अच्छा लगा. मस्त तर आहे पण 30 रुपये एक्स्ट्रा का दिलं माझा. तू काय चाले तिला लग रहा है मेरा 30 रुपया. मला पण ते अरे म्हणून मी तुला बोलत होतो थांब मला माहिती आहे ना बाहेर स्वस्त भेटतात. आता आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही चाललो मरीन ड्राईव्हला. सो का मारला नुसतं ब्लॉग ट्रेन चली गई. नाही आत्ताशी आले बाबा प्लॅटफॉर्म. बाबा गर्दी बघ अविनाश. इथून जाणार आहे आपल्याला. हा हे बघ इथे कुत्रा पण नाही म्हणजे आहेत माणसं. तर आता आम्ही आलो मरीन्सला आणि यो बघा व्ह्यू किती भारी वाटतंय. आणि इकडं बघा लोक येते. काय बोलायचं तुला? काय नाही जमले मला बसायचं जरा शांत. अशी दगड यायची शेपची. हां कोण नाही कोणी आणले कशा आले माहिती आहे तुला यांची स्टोरी? माहिती आहे ना. अरे ते इंग्रज आलते ना त्यांना मोठं समोसा खायचं होतं. तुझ्यावर 5 झोप या धर्तीवर कोणच मागतो. अरे त्यांना मोठं समोसा पाहिजे होतं. त्याही मोठं समोसा खाल्लं त्याच्यानंतर ते हागायला इथं आलं. हे त्यांचे लेंडे आहेत. जो सुका झाला एकदम सालो पक्का. गाईज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवलीच नाही. हे बघा मी नवीन लॉकेट घेतलेला आहे. भारी वाटतंय ना. 10 रुपयाचा. 10 रुपयाचा नाही आहे साडा. 10 रुपयाचा नाही. प्राईस नाही सांगत मी नाही तर तुम्हाला वाटेल फुकटचा शेट आहे फुकटचा एवढे महाग. 10 रुपयाचा आहे बस. तर आता आम्ही चाललो घरी आणि ही बघा पूर्वा. अरे देवा कुठं गेलं. तर मी आता पोचलो घरी. घरी येता येता मला ऑलमोस्ट 11 वाजलेत. आता मी चाललो आंघोळ करायला. आंघोळ करून येतो वापस. तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे. आता लगेच जेवून घेतो. भूक लागलेलं आहे. जेवतो आणि ब्लॉग एडिट करायचा आहे आणि लगेच अपलोड वगैरे करतो. आणि जो बघा आमचा वांडर चाललेला आहे. ॲक्च्युली आणि घेतलं आहे ना मी गाडीची चावी नाही दिली म्हणून तो रागून गेला. चालू दे आता गेला तर गेला. मी पण आता जेवून घेतो आणि जर या ब्लॉगमध्ये एवढंच. मी आता जेवून घेतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.